गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर मी ट्राय करणार आहे डेली व्लॉग बनवायचा. तर डे 1 आहे आजचं. तर आज दिवसभरात काय काय काम करतो काय नाही ते या डेली व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर बघू, ट्राय करणार आहे मी डेली व्लॉग बनवायचा. तर समजून घ्या, पहिला दिवस हा आहे. तर रेनकोट वगैरे घेतलाय, आता जाईल गाडीच्या. त्या गाडीत मेन म्हणजे बघील पेट्रोल किती आहे. तर तुम्हाला थोडा कॅमेराची क्लॅरिटी वगैरे ना थोडी कमी वाटत असेल तर, कारण की बिल्डिंगच्या इथे आहे ना त्यामुळे. तर चला आधी मेन म्हणजे गाडीत पेट्रोल किती आहे बघू. बघू आता गाडीत किती पेट्रोल आहे. डिक्की करतो. तरी पेट्रोल पंप पर्यंत गेली पाहिजे. दिसत तर नाही, बघावं लागेल. पेट्रोल पंप पर्यंत गेली पाहिजे बाबा. बघू, ट्राय करू आपण. गेली नाही तर वाट लागणार आहे. तर चला बघू पेट्रोल पंपापर्यंत ही गाडी जाते का नाही. मला तर थोडा प्रॉब्लेम वाटतो, म्हणजे जाईल का नाही. भरपूर टेन्शन आहे आणि पाऊस पण नाही आज. तर बघू आता डेली व्लॉग कसा वाटतो. 20 minutes later. तर चला, फायनली आपण 200चा पेट्रोल भरलेला आहे. फक्त 200चा पेट्रोल मी त्या दिवशी भरलेला. त्यानंतर मी टोटल 40 का 45 ऑर्डर मारल्यात. आणि पाऊस पण चालू झाला आहे. इथे अर्ध्यावरती आलो नाही, पाऊस आलाय. भिजलो पुरो बघा. अर्ध्यावरती आलो नाही, पाऊस चालू झाला. आज बघू 200चा पेट्रोल त्या दिवशी भरलेला, तेव्हा आय थिंक 40 ते 45 ऑर्डर मारलेले. आणि आता इथपर्यंत कशी कशी गाडी आली. तर ह्या 200च्या पेट्रोलमध्ये किती ऑर्डर मारतो आज आणि उद्याच्या दिवसात तुम्हाला सांगतो मी बरोबर. तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि आता ऑर्डर मारायला स्टार्ट करणार आहे आपण. चला फायनली पहिल्या दिवसातलं म्हणजे डेली व्लॉगमधली पहिली ऑर्डर झालेली मारून. पहिल्या दिवसात आपण किती पहिल्याच ऑर्डरला मी वाटतं की कमवले असेल 30-35 रुपये कमवले आहेत. आणि पाऊस पण मध्येच येतोय, मध्ये जातो आहे, म्हणजे वाट लागते पूर्ण. तर बघू आजच्या दिवसात किती कमाई होते आणि काय काय मुवमेंट भेटतात बघायला. तर लेची बघत राहा पूर्ण ब्लॉग. आता मी पहिला म्हणजे पेट्रोल पंपाला आलेलो पेट्रोल भरायला गाडीत. तसाच परत जाऊन मग स्टेशनला जाऊन परत मग मला खार्डीला द्यावं लागलं. तर आता जायचं आहे DY मार्टच्या इथे. तर तिथून ऑर्डरला लांब द्यायचं आहे. ते बघू आता किती वेळ लागतो त्या ऑर्डरला. चला मित्रांनो, आपण फायनली गाईस DY मार्टमधून काय वस्तू मागवलेली दाखवतो तुम्हाला. बघा, ही जी वस्तू आहे ती कोणाला माहिती आहे तर सांगा कमेंट करून. मी तुम्हाला सांगतो तसं पण की व्हॅनिला म्हणजे फ्लेवर यासाठी तो यूज करतात ना. तर हा तो म्हणजे काहीतरी ह्याला काय बोलतात मला पण आयडिया नाही. ड्रॉप समजून घ्या, म्हणजे फ्लेवर येण्यासाठी हा यूज करतात. म्हणजे एवढीशी वस्तू मागवली फक्त टिटोज ॲपवरून. फक्त आणि फक्त एवढीशी वस्तू. ही वस्तू आहे 40 रुपयाची आणि त्यांना पडली आहे 70 रुपयात. आणि मला काय एवढीशी वस्तू घेऊन जायची. चला जाऊ घेऊन. इथं ऑर्डर घ्यायला आलो आहे आणि गाड्या उचलणारे आले आहेत. नशीब मी इकडे आहे. आणि विचारला तेव्हा बोलले की गाडी कोणची आहे. तर बाई आहे माझी गाडी. नाही तर माझी गाडी जर मी इथं नसतो ना 100% गाडी गायब झाली असती. त्याला गाड्या उचलेलं काय येतात ते लोक काय समजत नाही. इथं तरी काय प्रॉब्लेम आहे. एक वेळ रोडच्या इथे असते तर ठीक होती, बट आतमधल्या बाहेरच्या पण गाड्या उचलेल्या येतात. एंड करतो काही इन्फो. एंड जो भी मतलब देख रहा रहेगा ना, एंड करो. इकडच्या गाड्या उचल्याची मतलबच नाही. रोडवरच्या गाड्या उचल्या ना भाई. दिवसभरात ना मित्रांनो, आपल्याला तर कुठल्या पण आम्हाला ऑर्डर लागले ना, सगळ्यात टेन्शन कुठचं येतं माहिती आहे का. कुठल्या पण ऑर्डर लागून दे. जेव्हा वेस्टची ऑर्डर येते ना, वेस्टची येणार नगर, तर थोडे वैताग येतो. म्हणजे जायलाच कसा तरी कंटाळा येतो आम्हाला. कारण की वेस्टला गाडी लावा परत येणार नगरमध्ये जावा. त्यामुळे थोडा इथं तेवढ्या ह्याच्यात ना जर 2-3 ऑर्डर भेटल्या ना वेस्टच्या तर काहीतरी फायदा असतो. तर एका ऑर्डरसाठी फक्त आपल्याला वेस्टला जायचं असेल ना तर लई वैताग येतो. तरी आता एकच ऑर्डर आहे माझ्याकडे पनीरची, ती द्यायला आलं आहे. तोपर्यंत ना माझ्या त्या साईडला असं होतं 2-3 ऑर्डर अजून झाले असतात. बट एका ऑर्डरसाठी थोडा वर खाली होतं. बट काय नाही, चला ऑर्डर आहे पण द्यायचीच आहे. हे बघा, येणार नगर क्रिश कॉलनी. सगळ्यात लांबची ऑर्डर म्हणजे आणि द्यायचा कंटाळा म्हणजे येणार नगर क्रिश कॉलनी. तर चला, आता आपली वेस्टची ऑर्डर एकच होती ती दिली आणि आपली टोटल ऑर्डर झाले आहेत 8 ऑर्डर झाले आहेत. आता आपल्याला रात्री 10 वाजेपर्यंत किती ऑर्डर मारायचे आहेत काय माहिती. जेवढे होतील तेवढे आपले, नाही होतील तेवढे बघू. चला तर काहीच आपल्याला आता 2 ऑर्डर भेटले आहेत. एक एक्झॉटिकमधून घ्यायचे आणि एक न्यू माऊली हॉटेलमधून घ्यायचे. तर दोन्ही ऑर्डर बिहार नगरला द्यायच्या आहेत. झाले आपल्या आता 10 ऑर्डर. म्हणजे
2 तासात आय थिंक आपण 2 का 2.5 तासात 10 ऑर्डर मारल्या आहेत. अजून आपल्याकडे भरपूर टाईम आहे. किती ऑर्डर मारू काय माहीत. त्यासाठी बघू आता काय ट्राय होतंय. आता आपल्याकडे 2 ऑर्डर आहेत, त्या पण देसी वॉकच्या आहेत. तर एक आनंद पार्कच्या इथे द्यायचे आणि एक आपल्या देसी वॉकच्या बाजूला द्यायचे ते ऑर्डर. आणि आता ते ऑर्डर द्यायला चाललो आहे. शॉर्टकट रस्ता भेटला आपला, शॉर्टकट तिकडून चाललो आता. ह्या 2 ऑर्डर झाल्या तर मग टोटल आपल्या 13 म्हणजे 11 ऑर्डर होते माझ्याकडे. 11 झालेल्या. आता या 2 ऑर्डर पकडून 13 ऑर्डर झाल्या आहेत. तर बघू लवकर 20 ऑर्डरचं टार्गेट झालं ना मग लवकर घरी जाईल. 1 hour later. सकाळपासून गाडीचा ऑन खराब झाला आहे बाई. हा बघा ऑनच वाजत नाही. 2 दिवस झाले ऑन बटन लागले काय. तर प्रत्येक वीकमध्ये मी ऑन बटन चेंज करतो. गाडीचा ब्रेक पण गेला आहे, ब्रेकचं पण काम करायचं आहे. बट आज आपण पहिल्यांदा म्हणजे गाडीची सर्व्हिसिंगच करणार आहे पूर्ण. बट पहिल्यांदा आधी हॉर्न लावून घेऊन सर्व्हिसिंग वाटतं मी गणपती नंतरच करणार, कारण की आता पैसे पण नाहीत. गणपतीला गावी पण जायचं, त्यामुळे पैसे जरा वाचवले होते. आधी हॉर्न चेंज करू. हे बघा 2 ऑर्डर आहेत माझ्याकडे. बट पहिला मला हॉर्न लावू, कारण की भरपूर मतलब म्हणजे पब्लिकमध्ये त्यांना कसं थांबू काय समजत नाही. किस्सा झाला बाई. हॉर्नचं बटन जेव्हा जस्ट यांनी चेक केलं ना हॉर्न चालू झाला. बघा असा आता बोललो, विचार केलो जाऊन दे नाही करत. लगाव क्या हॉर्न ए लगाओ क्या हॉर्न. आवाज आ रहा है अभी. अरे पहले आवाज ही नहीं आ रहा था. रहने दे ना. चल 50 रुपये का काम बच गया. ये देख ये भी जॉनी का फैन है क्या. फोटो चलो बाबू. चला दिवसभरातली आपली दुसरी ऑर्डर आहे. ती पण 18वी ऑर्डर आहे आपली. ती वेस्टला न्यायची. म्हणजे आज दिवसभरात 2 ऑर्डर मारले आहेत फक्त वेस्टच्या. फाटक बघा, फाटकला अर्धा 1 तास तर जाईलच. तोपर्यंत आपण चालत जाऊन देऊन येऊ. तर चला फायनली मित्रांनो आपली दुसरी ऑर्डर आहे ना ती वेस्टला न्यायची आहे. दिवसभरातली दुसरी ऑर्डर आहे. टोटल आता झालेलं आपल्या 18. अजून 2 ऑर्डरचं टार्गेट आहे. ही ऑर्डर दिल्यानंतर किती वेळात आपले टोटल 20 ऑर्डर होतात बघू आता. आता तर 6:30 वाजले. बघा तिकीट काउंटर आणि जवळच होती म्हणून बोललो गाडीने एकदा चालत जाऊ. 18वी ऑर्डर. तर चला फायनल मित्रांनो आता आपल्याला 19वी ऑर्डर भेटलेली आहे. 19वी ऑर्डर म्हणजे सौरभ फ्रँकी तिथून घ्यायची आहे. ती न्यायची ओंकार नगरला. आपल्या 8 वाजेपर्यंत आय थिंक 20 ऑर्डर होतील. त्यानंतर किती ऑर्डर 10 वाजेपर्यंत मारेल ते बघू आता. गर्दी आता रात्रीचे ऑर्डर मारायला एवढा वैताग येणार ना, एवढं ट्रॅफिक असेल. त्यामुळे बघू जेवढ्या लवकर 20 ऑर्डर होतील मनावरती आहे. 20 ऑर्डर झाल्यानंतर बघू. माझी जर इच्छा असेल ऑर्डर जास्त मारायची तर मारेल, मारावं लागेल आता. बघा संध्याकाळ झाली, जेवले चहा होता. बोलो ऑर्डर होईपर्यंत चाय पिऊ मस्त. पावसाचं वातावरण होईल वाटतं, असं वाटतं मला. पाऊस नाही आला पाहिजे यार. चला आता लास्टची ऑर्डर आहे, 20वी ऑर्डर आपली एक्झॉटिक हॉटेलमधून. आणि हा आलाय बिचारा 2 तासात 2 ऑर्डर मारलेल्या. आता आपले 20 ऑर्डर झाले. आपण सकाळपासून नॉनस्टॉप होतो ना, त्यामुळे आता याच्यानंतर किती होतील काय माहीत. बघा हालत बघा. तर चला फायनली मित्रांनो आपल्या जी 20वी ऑर्डर होती ना सावित्रीबाई आर्केड CV कंप्लीट झालेली आहे. तो आता पुढच्या ऑर्डरची वाट. मला 21वी जी ऑर्डर होती ती आपली कंप्लीट झालेली आहे भाऊंनो. ती ऑर्डर होती खाऊगल्लीमधून गावदे कॉम्प्लेक्समध्ये जायची. चला पहिल्यापासून खालती यायला मी लिफ्ट यूज केली आहे. ही 22वी ऑर्डर आहे B2 मध्ये साई सृष्टी हाईट्समध्ये जायचे. लास्ट ऑर्डर आहे B2 7व्या माळ जायचं आहे. सिक्युरिटी वगैरे आहे मस्त. अरे यार 2 मिनिटासाठी आलो असतो लिफ्ट भेटली असती. बघा दिवसभर ऑर्डर मारून काय हालत झाली आपली. बट काय नाही भावांनो, लाईक वगैरे कमेंट वगैरे करा आणि सांगत राहा मला, म्हणजे डेली व्लॉग कसा वाटेल काय. आणि काय चुकत असेल तर प्लीज कमेंट करून पण सांगा, म्हणजे मला समजायला की मी या ब्लॉगमध्ये काय चुकतोय काय नाही. 7वा माळ आलाय आता.
चला झाले आता 6:58 खाली आलो आहे. तर पुढच्या ऑर्डरची वाट बघत बसेल आणि त्यानंतर आता 9 वाजले आहेत. 9 वाजल्यानंतर बघू ऑर्डर येतात का नाही. जर आले तर बेस्ट, नाही तर घरी जाईल. आणि ऑर्डर पण आता कमी म्हणजे स्टॉप झाले त्याच्या, नाही तर सकाळी नॉनस्टॉप ऑर्डर येत होते. आपली गाडी ही सगळ्यात मोठी म्हणजे लांबची ऑर्डर होती माझ्यासाठी आजची दिवसभरातली खर्डीची. ही आपली आहे 24वी ऑर्डर सुदाम गॅलेक्सीच्या इथे. लास्ट ऑर्डर भाई, लास्ट ऑर्डर. लिफ्ट चालू आहे का बघू. बंद. चला 2 माहीत. चला तर फायनली आपले 24 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत आणि मी ट्राय केली. आता 25वी ऑर्डर घेतली आहे एशियन हॉटेलमधून. तर आता बघू 10 वाजले आहेत. घरी जायचं पण मूड झाला आहे, सकाळपासून बाहेरच आहे. तर 25 ऑर्डर मारेल, त्यानंतर जायला तर घरी. 30 मारणार होतो बट बोला जाऊन दे. जातो आता पहिला एशियन हॉटेलला. बघा इथं गणपतीच्या मंडपाचं काम चालू आहे म्हणून थोडा हा शॉर्टकट एक होता. इथून गर्दी बघा भाई, गर्दी. नशीब त्या साईडला गाडी नाही नेली, त्या साईडला गाडी या साईडला लावली. आता डायरेक्ट इथून एशियन हॉटेलला जाईल. इथे या साईडला गर्दी नाही बट त्या साईडला गर्दी, कारण की रिक्षा सगळ्या त्या साईडने येतात. आणि इथून एक वन वे सिंगल रिक्षा इथून जातं. डबल रिक्षांची लाईन असल्यामुळे जाम बेकार गर्दी होते इथं. मी गाडी तर लावलेली, बरं झालं. चला डायरेक्ट एशियन हॉटेलला जाऊ. तर चला फायनली 25वी ऑर्डर आहे ती आपली एशियन हॉटेलमधून. बेकार गर्दी, बेकार. आता हॉटेलमध्ये अर्धा तास लागेल ऑर्डर बनायला 100%. पहली बार जो मेरे को जो ये ऑर्डर है ना एशियन होटल से टाइम पे मिला है भाई. इज्जत है, फुल रिस्पेक्ट. 7 मिनट में मिल गया, बराबर 7 मिनट में. फर्स्ट टाइम आ गई, फुल रिस्पेक्ट. तर चला ह्या ह्या ऑर्डरचा ॲड्रेस मारबेडिकलच्या इथून गणेश प्लाझा दुसऱ्या माळ्यावर जायचं. टोटल आता आपलं झालं 25 ऑर्डर फायनली. लिफ्ट नाही यार, लिफ्ट बंद झाली, चालू होताच बंद झाली यांची. तर चला आपल्या 25 ऑर्डर कंप्लीट झाल्यात देऊ. तर भेटल्यात 2 ऑर्डर. म्हणजे आता ऑर्डर वाचतात म्हणजे भरपूर पेंडिंग पडत आहेत. तर 2 ऑर्डर भेटल्या, एक शिवदुर्ग हॉटेल आणि एक आपली मॉडर्न किचन. तर 2 ऑर्डर पण जवळजवळचे आहेत, फटाफट देऊ. बाबा आपली पुऱ्या काय दिवसभर ऑर्डर मारतो आहे, दिवसभर 200चा पेट्रोल कव्हर करायचं आज. 28वी ऑर्डर आहे आपली मॉन्जिनस केक म्हणून. आणि 3री ऑर्डर म्हणजे वेस्टला न्यायचे. 3 ऑर्डर आज दिवसभरात वेस्टला नेलेत. हा स्पीड ब्रेकर बघायला काल रात्री पण एवढा स्लो होता ना. येतानाचा फास्ट आहे, जातानाचा स्लो आहे. दिवसभरात एवढ्या ऑर्डर मारल्या असतील ना, 28 ऑर्डर मारल्या. बट ही 28वी ऑर्डर आहे, काय पण करू. 20 minutes later. चला फायनली मित्रांनो आता आपली 29वी ऑर्डर होती. म्हणजे वेस्टला जाऊन आलो, वेस्टवरून डायरेक्ट महाराष्ट्र आईस्क्रीमच्या आलो. तर 29वी ऑर्डर महाराष्ट्र आईस्क्रीमची होती. 30वी ऑर्डर कुठली भेटते काय माहिती. ही ऑर्डर आगासन घेतली तर द्यायचे. तर मग होतील आपले 30 ऑर्डर. म्हणजे 30 ऑर्डर मला ते विचारत नव्हतं आलेलं, फक्त 20 ऑर्डर मारणं होतं नाही, घरी जाणं होतं. तर बघू कसे झाले 30 ऑर्डर. बघू आता किती वेळ लागतो ऑर्डरला. महाराष्ट्र स्पेशल आईस्क्रीम स्पेशल लास्ट 29वी ऑर्डर. नशीब पाऊस नाही आज, तरी रेनकोट घालून राहिला भाई. हालत बघा काय झाली. चलो भाई ऑर्डर भेटली, लगेच झपकन देऊ. जवळच आहे आता, डायरेक्ट आता ट्रॅफिक नसल्यामुळे सुसाट जाऊ, सुसाट देऊ. 29वी ऑर्डर आहे यार. तर चला फायनली मित्रांनो सत्कार हॉटेलमधून 30वी जी ऑर्डर होती ती घेतलेली आहे फायनली आज. म्हणजे विचार पण नाही केलेला, 30 ऑर्डर होती. तर जाऊ आता फटाफट ऑर्डर देऊ, त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाणार. हालत बघा काय झाली केसांची. तर चला पहिला ऑर्डर देऊ. 1 hour later. तर चला फायनल मित्रांनो जस्ट घरी आलो. मेन म्हणजे पहिला फ्रेश झालो, आंघोळ बिंघोळ केली. त्यानंतर मम्मीने जेवण बनवलेलं. दिवसभर जेवलो पण नव्हतो, म्हणजे नॉर्मली वडापाव नाही तर समोसा पाव खाऊन म्हणजे असं म्हणजे जेव्हा काम करतो ना तेव्हा म्हणजे भूकच लागत नाही. तर आणि जस्ट स्टार्टिंग केली मी. मला वाटलं मी फक्त 20च ऑर्डर मारेल. तर म्हणजे 20च ऑर्डर मारायच्या हिशोबाने गेलेलो. बट आज 200चा पण पेट्रोल भरलेला आणि बघू 200च्या पेट्रोलमध्ये आज आपण किती ऑर्डर मारतो. तर त्या हिशोबाने मी आज ऑर्डर स्टार्ट केलेले आहे. म्हणजे माझे 20 ऑर्डर झालेले.
आपले 8 वाजेपर्यंत 20 ऑर्डर कंप्लीट झालेले. बट त्यानंतर विचार केला आता घरी जाऊन तर मतलब नाही आपला काय, आणि रायडर पण भरपूर नाहीत. तर स्टार्टिंगला म्हणजे सकाळी 12 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत नॉनस्टॉप ऑर्डर येत होत्या फटाफट फटाफट फटाफट. त्यानंतर रायडर पण म्हणजे जास्त नव्हते, त्यामुळे सकाळी ऑर्डर आपल्या आल्या. आणि नंतर जे ऑर्डर म्हणजे सिंगल सिंगल डबल 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 जास्त भेटले नाही मला 8 नंतर. तर कारण रायडर पण आले आणि ऑर्डर पण स्लो झाल्या त्यानंतर, त्यामुळे माझ्या ऑर्डर थोड्या लेट झाल्या. लिटरली म्हणजे सकाळी 12 वाजल्यापासून रात्री बरोबर 12 वाजेपर्यंत मी टोटल 30 ऑर्डर मारले. तर म्हणजे आणि हा पहिलाच ब्लॉग होता म्हणजे की म्हणजे या ब्लॉगमध्ये 30 ऑर्डर मारले पहिल्यांदाच. कारण की त्याच्या आधी असे नॉर्मल ब्लॉग बनवलेले, त्यामध्ये आय थिंक 10 15 11 अशाच 20 ऑर्डर, तर 20 ऑर्डर पण नव्हते मारलेले. पण या ब्लॉगमध्ये मी फर्स्ट टाइम म्हणजे 30 ऑर्डर मारल्यात. तर लेट्सी म्हणजे डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहे मी. तर बघू ह्या ब्लॉगला काय रिस्पॉन्स येतो. तर तसाच म्हणजे या जर ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स आला ना तर मी डेली ब्लॉग बनवायचं स्टार्ट करेल. तर आजपासून पहिला दिवस आहे आपला डेली ब्लॉगचा. तर आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल. आणि जर चुकून म्हणजे माझी काय चुकी झाली असेल या ब्लॉगमध्ये, म्हणजे काय काय म्हणजे मला सुधाराव करायचा म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये, ते मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि भेटू आता पण नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.